आज म्हणलं खानदानावलं तिचं काय नियोजन आहे ते तर बघूया. काय चालू आहे? अरे जरा नारळ काढी चाललेत रे. होय काय? जानला मी मस्त की आमच्या बागेतले नारळ घेऊन जाणार आहे. पाण्याचा नारळ पाहिजे ना. ह्याच्या नेमक्या जान किती आहेत हीच माहित नाही. हे मायला मी अंकोबचं नारळ मी नादच काय नाही मायला. आणि धावाला काढ. ह्याचं झाड आहे का दुसऱ्याचं झाड आहे हीच काही कळत नव्हतं. मग काय एमटी आला 9 तारखेला असा जाळ करायचा, असा नाद भरायचा, नाद करायचा, नाद कसं असं. सुट्टीच नाही कसं जाळ काढते. मग काय बसलो की फार्म हाऊसवर आलेले खानदानाची दोस्त तिथं आलेली. मग काय सगळ्यांची मिटिंग बसली. काही अडचण आली नाही ना. नाही काय विषय सगळा तुमचा फोन येत होता पण मी काय सारखं बिझी ना. आय डोंट दिस बिझी. थंड वगैरे काय घेणार ना. एवढं लांबून आलाय म्हणून रेड बुल्स चालेल. रेड बुल्स घेता का? हो बरं. हॅलो हा निघतो 2 मिनिटं. बरं आय एम दिस इज कॉल एमर्जन्सी. मला मग ते शिस्त जायचं. काय अडचण आहे मला फोन करायला. ह्याने रेडबुल मागितलं ह्यानं मारला तिथनं सट्टा. अहो खानदानावलं किती हुशार माहित नाही. तसं राव त्याने आता कोल्ड्रिंक मागितलं म्हणून तुम्ही लगेच उठून आला. ते असलं बरोबर आहे. अरे साहिल तुला सांगू रुपये नाही 150 रुपये खिशात होतो नुसतं. किती होते? 150. बरं. 100 रुपये नारळ वाळायला दिलं. राहिले 50. चालत जाऊ काय कोल्हापूरला? शाळा सांग म्हणून उठून आलो बाळा. तुला कळत नाही रे आपली शाळा. मग म्हणलं चला गाडी सोडतो तुम्हाला असत्याच स्टँडवर. मग काय गाडीत बसवलं आणि चालू झालं की आमचं गाणं. खानदाने आवडलं तिला स्टँडवर फेकला नाही. आलो की मी घराकडे. मग काय भाव चला मग परत भेटू.